Hi students, in previous lecture we studied what is meant by intrinsic and extrinsic semiconductor. What is meant by n-type semiconductor. We studied why we are using extrinsic semiconductor. Because in intrinsic semiconductors we studied the electrical conductivity of electrons is less as compared to extrinsic. म्हणजे इंट्रिन्सिक मध्ये जर तुम्ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चेक केली तर एक्सपेरिमेंटली काय कळलं की देर आर लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि कंडक्टिव्हिटी कमी इंट्रिन्सिकमध्ये. सायंटिस्ट काय म्हणले ह्याचा काय उपयोग आहे, म्हणजे तुम्ही आधी हिटिंग करणार, इलेक्ट्रॉन बाहेर काढणार, बॅटरी लावणार आणि तरीसुद्धा तुमची कंडक्टिव्हिटी काय लेस आहे. मग सायंटिस्ट काय म्हणले हे बरोबर नाही आहे. मग त्यांनी काय केलं, 2 or more म्हणजे एका सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये त्यांनी एक ॲटम मिक्स केला फॉस्फरचा किंवा दुसरा कुठला तरी मिक्स केला. तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज डोपिंग. टर्म्स लक्षात ठेवा बरं का तुम्ही, काय सेमीकंडक्टरमध्ये टर्म्स, वेगवेगळ्या टर्म्स. व्हॉट इज मीन बाय डोपिंग, व्हॉट इज मीन बाय डोपंट्स. द प्रोसेस ऑफ ॲडिंग इम्प्युरिटीज टू द प्युअर क्रिस्टल इज कॉल्ड एज डोपिंग. आणि जे आपण टाकतो दॅट थिंग इज कॉल्ड एज डोपंट. मग प्रोसेसिंगमध्ये दॅट थिंग इज कॉल्ड एज डोपिंग आणि जे आपण नवीन क्रिएट करणार आहे दॅट थिंग इज कॉल्ड एज एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आणि एक्सपेरिमेंटली काय कळलं की एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त आहे एज कम्पेअर्ड टू इंट्रिन्सिक. का जास्त आहे हे मी मागच्या लेक्चर सांगितलं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये की ॲक्च्युली होतं काय नक्की. आणि एक्सट्रिन्सिकमध्ये परत 2 टाईप आहेत, पी टाईप आणि एन टाईप. एन टाईप म्हणजे काय, एन फॉर निगेटिव्ह. ज्या क्रिस्टलमध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ॲज कम्पेअर्ड टू होल्स, म्हणजे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर इलेक्ट्रॉन्स आणि मायनॉरिटी काय आहेत होल्स. दॅट थिंग इज कॉल्ड एज किंवा दॅट क्रिस्टल इज कॉल्ड एज एन टाईप सेमीकंडक्टर. इथे डायग्राम बघितलेली नाही, इथे पॉईंट बघितलेले, इथे डायग्राम बघितलेला आठवत असेल तर आपल्याला. इथे डायग्राम होती, इथे पॉईंट लिहिते बघा मी काय काय महत्त्वाचे, सगळं महत्त्वाचं आहे. आणि शेवटी मी लिहिलं बघा एनर्जी बँड डायग्राम. तर एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. थेरॉटिकल चॅप्टर आहे, कुठलाही थेरी क्वेश्चन येऊ शकतो MCQ याच्यावरती. तेव्हा नीट चॅप्टर करा, कन्सेप्च्युअली क्लिअर करा चॅप्टर नक्की काय होतं ॲक्च्युली ते. बाकी सोपं आहे. मग बाकी इथनं बघितलं दिलसे खतम, विषय खतम. तर एन टाईप बघितलं आपण. आता 2 लेक्चर मॅक्सिमम, 2 लेक्चर म्हणजे चॅप्टर खतम. काय पुस्तकात 4च पेज चॅप्टर आहे. ॲक्च्युअली चॅप्टर खूप मोठा आहे, 15 लेक्चर लागतील, 15 ते 20 लेक्चर. पण निम्मा चॅप्टर 12वीत आहे, निम्मा चॅप्टर 11वीत आहे. आणि 11वीत काहीच दिलं नाही त्यांनी. 11वीत फक्त काय दिलं, इंट्रोडक्शन आणि PN जंक्शन डायोड एवढंच दिलं. तेवढं स्टडी करू आपण. 12वी डिटेलमध्ये बघू आणि न्यूमरिकल्स पण 12वीत बघूयात. आता काय करायचं, आता न्यूमरिकल्स नाही आहे त्या टॉपिकवरती काहीच. फक्त एकच टॉपिक आहे, PN जंक्शन डायोड, फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस आणि कॅरेक्टरिस्टिक्स. खतम. 2 लेक्चर किंवा मॅक्सिमम 3 लेक्चर, म्हणजे टोटल 5 लेक्चर हा चॅप्टर काय होईल, ओव्हर होईल. आता आपण बघूयात व्हॉट इज मीन बाय पी टाईप सेमीकंडक्टर. आता पी टाईप काय नावच कळते लगेच तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय पी फॉर पॉझिटिव्ह. म्हणजे ज्या क्रिस्टलमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल्स आणि मायनॉरिटी काय आहेत तेच की ह्याच्या अपोजिट. मी काय म्हणलं तुम्हाला, एन टाईप आहे ना, जे एन टाईपमध्ये लिहिलं ना ते एक्झॅक्ट अपोजिट काय येणार आहे पी टाईपमध्ये. सेम एनर्जी बँड, सेम डायग्रॅम, सेम थेरी, सेम, फक्त पीच्या जागी काय एन येणार आहे. आता पी टाईपमध्ये काय लिहिणार मी, कसं होणार ॲक्च्युली, म्हणजे डोपिंग काय असणार आहे. तर पहिला पॉईंट लक्षात ठेवा, पी टाईपमध्ये कोणताही ॲटम घ्या हुज ॲटॉमिक नंबर इज 13. एनी ॲटम हुज ॲटॉमिक नंबर इज 13. कुठला आहे, ॲल्युमिनियम. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय म्हणतो नीट बघा मी. कुठलाही पी टाईपमध्ये कुठलाही ॲटम घ्या, एन टाईपमध्ये कुठलाही ॲटम घ्या, फक्त ॲटॉमिक नंबर काय पाहिजे, सेम पाहिजे. मग आता पी टाईप जर यूज करायचं असेल तर ते काय म्हणले माहिती आहे का, की असा एक ॲटम घ्या की त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 13 आहे. का ते सांगतो मी तुम्हाला. कन्फिगरेशन किती आहे इलेक्ट्रॉनिक, 2,8,3 ट्रायव्हॅलंट. आता काय म्हणणार मी, ट्रायव्हॅलंट ॲटम. म्हणजे ज्या ॲटमच्या शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत इज कॉल्ड एज ट्रायव्हॅलंट. 4 असतील टेट्राव्हॅलंट, 5 असतील पेंटाव्हॅलंट. काय यूज आहे ह्याचं, घ्या आणि त्याला काय करा, मिक्स करा. कशामध्ये, डोपिंग करा. आता डोपिंग काय आहे तुम्हाला सांगितलं आहे मी. डोपिंग प्रिव्हियस लेक्चर रेफर करा. डोपिंगची डेफिनेशन सांगितली बघा. द प्रोसेस ऑफ ॲडिंग इम्प्युरिटी टू द प्युअर सिलिकॉन क्रिस्टल, दॅट मेथड इज कॉल्ड एज डोपिंग. आणि पी टाईप इज ऑल्सो कॉल्ड एज acceptor impurity.
टर्म्स माहीत पाहिजेत सगळ्या, नाहीतर अवघड आहे. पी टाईप इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्सेप्टर इम्प्युरिटी. का म्हणतात? या सिलिकॉनचं क्रिस्टल काढू आपण. मागचं सेम कॉपी करायचं, मागचं काही करायचं नाही. सिलिकॉनचं क्रिस्टल काढू आपण. SI इथं सिलिकॉन पाडा झाला डायग्राम पाडा झाला होता. सिलिकॉन 4 इलेक्ट्रॉन, सिलिकॉन 4 इलेक्ट्रॉन, सिलिकॉन 4 इलेक्ट्रॉन. आणि जरा हे करूयात आपण, मधलं घालू की आपण, मधलं डोपिंग करायचं ना आपल्याला, हे घालून टाकू. इथे काय आपलं ॲल्युमिनियम झालं. आता काय करणार? बॉन्डिंग विषयच नाही. 4 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग. दुसरं काय करणार आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड्स माहिती ना तुम्हाला हे? अजून काय राहतं? इथं राहतं, इथं आणि ओके, डन झालं. आता काय बघा, सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये, प्युअर सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये आपण बघितलंय प्रपोर्शन काय आहे डोपिंगचं. प्रोपोर्शन काय होतं? 10⁶ ॲटमच्या मध्ये 1 ॲटम पाहिजे डोपिंगचं, माहिती आहे ना? हे काय आहे? प्युअर आणि हे इम्प्युअर. म्हणजे प्युअर जर 10⁶ ॲटम असतील तर एकच पार्ट टाकायचा इम्प्युअर ॲटम. तर आता हे सिलिकॉनचं क्रिस्टल आहे, इथं पण सिलिकॉन आहे बरं का, मी आता काढलं आहे सिलिकॉन. ग्रुपिंग झाले, सगळं ओके झाले, ते स्टेबल झालेत. 4 इलेक्ट्रॉन होते, त्यांना 4 पाहिजे, त्यांनी काय केले? कोव्हॅलेंट बॉन्ड्स क्रिएट केले, स्टेबल झाले, ओके डन. आता काय करायचं? काय नाही करायचं. आता काय करायचं? डोपिंगमध्ये काय करणार तुम्ही? कुठला ॲटम घ्या, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 13. ॲल्युमिनियम घेतलं मी. आता ॲल्युमिनियमला घेणार मी आणि ह्यात मिक्स करणार. सेंटरला गेला मिक्स. आता ॲल्युमिनियम जेव्हा येतोय ॲल्युमिनियम सिलिकॉनमध्ये, तेव्हा तो सोबत काय घेऊन येतोय? 3 इलेक्ट्रॉन. ह्यांचा काय संबंध आहे 2 आणि 8चं? ते आतल्या शेलमध्ये आहेत ना, ते काय बाहेर येत नाहीत. शेवटच्या शेलमधले इलेक्ट्रॉन बाहेर येतात. का बाहेर येतात? एनर्जी दिल्यानंतर. मग जेव्हा ॲल्युमिनियम येईल तेव्हा सोबत काय घेऊन येणार येतो? शेवटच्या शेलमधले 3 इलेक्ट्रॉन. मग आता 3 इलेक्ट्रॉन झाले, तिथं सिलिकॉन होता आधी. सिलिकॉनचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4. 1 2 3 4. आता सिलिकॉनला मी काढला आणि तिथं काय टाकले? ॲल्युमिनियम टाकला. पण ॲल्युमिनियमने किती आणले इलेक्ट्रॉन? 3च आणले. एक जागा मोकळीच राहिली बघा. मग जागा मोकळी राहिली, मी तास करतो. म्हणजे जेव्हा ॲल्युमिनियम आला तेव्हा त्याने 3 इलेक्ट्रॉन आणले. सिलिकॉनला मी रिप्लेस केलं. सिलिकॉनचे होते 4 इलेक्ट्रॉन, माझे किती आहेत? 3 इलेक्ट्रॉन. त्यातला 1 इलेक्ट्रॉन मोकळाच राहिला. एक जागा मोकळीच राहिली. मोकळी राहिली त्याला नाव काय देतो मी? दिस कॉल्ड एज होल. कारण 4 सिलिकॉनचे इलेक्ट्रॉन आणि 3 ह्याचे इलेक्ट्रॉन, कशाचे? ॲल्युमिनियमचे. तिघांनी काय केलं? कॅन्सल केलं. एकच इलेक्ट्रॉन, एक जागा मोकळी राहिली थोडक्यात. जागा मोकळी राहिली, तिथे 1 इलेक्ट्रॉन पाहिजे मला, पण तो नाही आहे, मग त्याला काय म्हणणार? होल. ॲल्युमिनियमने येताना 3 इलेक्ट्रॉन आणले. जेव्हा तो क्रिस्टलमध्ये स्टेबल झाला तेव्हा शिल्लक काय राहिले? 1 होल. आता 1 होल जर राहत असेल तर मी आता मागच्या थेरीनुसार मी काय म्हणणार? थेरीनुसार मला काय कळलं? हिअर करंट ड्यू टू होल इज नॉट इक्वल टू करंट ड्यू टू इलेक्ट्रॉन. कारण सेमीकंडक्टरमध्ये करंट कोण प्रोड्यूस करणार ॲक्च्युली? होल आणि इलेक्ट्रॉन. पण आता होल आणि इलेक्ट्रॉन सेम आहेत का? नो, नथिंग. हे वेगळे, विषय संपला. मला काय दिसतंय डायग्रामवरून? हिअर अँड मला काय दिसतंय डायग्रामवरून? नंबर ऑफ होल्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कॉमन सेन्स आहे. ॲल्युमिनियम आला आणि त्याने एक होल म्हणजे जागा सोडून गेला. मी आत्ता जो तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना इलेक्ट्रॉनचं आणि होलचं, तर 100 होल असतील तर 99 काय असणार आहेत? इलेक्ट्रॉन. कॅल्क्युलेशन केलं तर बरोबर आहे ना? इथं बघा सगळीकडे इलेक्ट्रॉन्स आहेत, एक होल शिल्लक राहिलं आहे. हे कधी? 10⁶ मी 1 ॲटम टाकल्यानंतर. तुम्ही जेवढे ॲटम टाकचाल तेवढे होल काय राहणार आहे? शिल्लक. कारण प्रत्येक ॲटम येताना सोबत काय आणणार आहे? एक होल आणणार आहे. बघा ते इमॅजिनेशनला अवघड आहे जरा. होल आणणार म्हणजे काय ॲक्च्युली? होल ॲक्ट्स ॲज पॉझिटिव्ह पार्टिकल. होल आणणार म्हणजे ते व्हॅकन्सी असते थोडक्यात ते. पण ती म्हणण्याची एक स्टाईल आहे, होल आणलं. ॲक्च्युली मुवमेंट हीच होती इलेक्ट्रॉनची, पण म्हणताना म्हणायचं होल. आपण पण म्हणायचं, ते म्हणतात, मी म्हणतोय, तुम्ही पण म्हणा, काय प्रॉब्लेम आपल्याला? 100 होल, 1 इलेक्ट्रॉन गेला. 100 होल आहे टोटल, 1 इलेक्ट्रॉन कमी पडणार, 99 इलेक्ट्रॉन्स. मी काय म्हणणार? नंबर ऑफ होल्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल ॲक्ट्स ॲज पॉझिटिव्ह पार्टिकल. हेन्स इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह मधला P टाईप
सेमी कंडक्टर. झालं, एवढंच लिहायचं थेरीमध्ये. आत्ता जे मी बडबडलो ना तर फक्त थेरीमध्ये लिहायचं. हे लिहायचं, ती डायग्राम काढायची, नाही काढली तरी चालेल. किंवा तुमच्या, मी तर काय म्हणतो माहिती आहे का, थेरॉटिकल चॅप्टर आहेत ना, तुम्ही गाईड वापरा. म्हणजे आता मी सांगतोय तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही, गाईड वापरायचं, कुठलंही वापरा. नवनीतचं वापरा, अजून 2-3 आहेत बघा मार्केटमध्ये, कुठलंही वापरा. किंवा ह्याचं टार्गेटचं वापरा गाईड. गाईड कशाला, आपलं प्रश्न उत्तर पाठ करायला. कसं आहे, थेरॉटिकल चॅप्टर आहेत ना, तर मी कसं आहे, मी कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला इथं काय होतं ॲक्च्युली. पण थेरीमध्ये कसं आहे, डायग्राम प्रॉपर पाहिजे, डेफिनेशन पाहिजे, थेरी पाहिजे बरोबर. ते नोट्समध्ये दिलंच मी, पण त्याला तो वेळ लागेल नोट्स लिहायला. ह्याच्यात माझ्या दिवसाचे 5 तास जातात. रेकॉर्डिंग करायला आणि अपलोड करायला दिवसाचे रोज 5 तास. 5 तासामधनं जर मी परत नोट्स लिहायला बसतो तर माझं फिनिशच होईल. फिनिश होईल. 5 तास व्हिडिओ आणि परत 2 तास, 7 तास माझीच चालणार नोट्स आणि हे. माझी पर्सनल लाईफ खतम. पर्सनल म्हणजे माझी स्वतःची, तसली नाही पर्सनल लाईफ. माझी पर्सनल लाईफचं अवघड होईल. त्यामुळं नोट्स होतील, पण फक्त वेळ लागेल जरा. एकदा लेक्चर सगळे रेकॉर्ड होते मला, मग नोट्सच काढणार आहे मी लेक्चर झाल्यानंतर. पण तोपर्यंत जरा गाईड वापरा. गाईडमध्ये थेरी दिली, पुस्तकातली जी असतात ना क्वेश्चन थेरी, तर गाईडमध्ये चेक करायचे आणि तशी लिहायची. सोपं आहे, काय अवघड नाही आहे. किंवा पुस्तक वाचा, अंडरलाईन करा, नोट्स काढा, बेस्ट आहे. कसं आहे तुमच्या ह्याने करा. गाईड वापरलं तर काय अवघड नाही आहे, बेस्ट आहे. ते कशासाठी गाईड, थेरीसाठी शाळेच्या एक्झाममध्ये. परत त्यांनी मार्क काटून आहेत म्हणून म्हणतोय मी. बाकी पॉईंट सगळे हेच आहेत. मी आता हे जे लिहिलं नाही ते फक्त थेरीमध्ये त्यांनी लिहिले मोठ्या लाईनमध्ये भरून. बाकी एकच आहे सगळं. होल ॲक्ट्स ॲज पॉझिटिव्ह पार्टिकल, हेन्स इट इज कॉल्ड एज पी टाईप सेमीकंडक्टर. झालं. मग मी ह्याला काय करणार, हे झालं असलं की मी ह्याला लावणार बॅटरी काय देणार, एनर्जी. मग होल्स आणि इलेक्ट्रॉन मूव्ह होणार आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, इन्क्रीज. मी का करतो ॲक्च्युली कळलं तुम्हाला डोपिंग, वाय वी आर डुईंग डोपिंग. तर ॲक्च्युली इंट्रेन्सिकची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी आहे. मग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर सायंटिस्ट काय म्हणले, डोपिंग करा. डोपिंग केलं की जे क्रिएट होणार आहे त्याला मी काय म्हणणार, एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. त्यात परत 2 टाईप आहेत, पी एन एन. ज्या क्रिस्टलमध्ये होल्स जास्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू इलेक्ट्रॉन्स त्याला मी काय म्हणणार, पी टाईप. ज्या क्रिस्टलमध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू होल्स त्याला मी काय म्हणणार आहे, एन टाईप सेमीकंडक्टर. अँड हिअर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल अँड मायनॉरिटी आर इलेक्ट्रॉन. हे पॉईंट लिहून घ्या. मेजॉरिटी होल्स आहेत आणि मायनॉरिटी काय, इलेक्ट्रॉन्स. म्हणजे करंट कोणामुळे प्रोड्यूस होणार ॲक्च्युली, होल्स मोर दॅन इलेक्ट्रॉन. ते पॉईंट लिहून घ्या, पी टाईप एन टाईप सेमी. एवढंच आहे, जास्त नाही. आता हे काढायचं आहे मला, काय म्हणतात त्याला, हे झालं नेम प्युरिटी, हे सगळं सांगितलं. आता काढायचं काय आपल्याला, हां एनर्जी बँड डायग्राम. हे लिहून घ्या बोर्डवरचं सगळं, एनर्जी बँड डायग्राम. लक्षात ठेवा बरं का तुम्ही, सगळे थेरी पॉईंट लक्षात ठेवा. काय आहे कन्सेप्च्युअल पॉईंट, रट्टा मारायची गरज नाही आहे. एन टाईप जर असेल तर डोपीमध्ये कोण येणार, फॉस्फरसच घ्यावा असं काही नाही आहे. ज्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 15. कुठलाही घ्या मग, कुठलाही घ्या, डझंट मॅटर. ज्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 13. कुठलाही घ्या मग, डझंट मॅटर. पण लक्षात ठेवा, एन टाईप असेल तर फॉस्फरस, पी टाईप असेल तर ॲल्युमिनियम. डोपिंग करा, ऑटोमॅटिकली ही कंडिशन होईल, विषय संपला. ही कंडिशन आली, खतम, करंट प्रोड्यूस झाला. आपल्या तेच करायचं आहे. आता करायचं आहे काय, एनर्जी बँड डायग्राम बघूयात आपण काय. आता एनर्जी बँड डायग्राममध्ये आता एनर्जी बँड डायग्राम काढली मी, ते काय येईल बघा, एनर्जी बँड डायग्राम. काय एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, हा काय हे कुठला ॲक्सिस आहे आपला, सॉरी हे एनर्जी ना, सॉरी इलेक्ट्रॉन्स, आणि हे एनर्जी. डायग्राम दिसतीच ते असलं. हे काय ना पहिलं स्टार्टिंगला, हा कुठला बँड आहे, व्हॅलन्स बँड. खतम. वरती काय असणार आहे, कंडक्शन बँड. हा एनर्जी लेवल. आता मला सांगा, तुम्ही सांगा मला, मागच्या लेक्चरला सांगितलं आहे की पी टाईपमध्ये कुठं काढू मी, म्हणजे कुठे काढू हे डायग्राममध्ये, व्हॅलन्स बँडच्या शेजारी का कंडक्शन बँडच्या शेजारी. ते लक्षात ठेवा, पी टाईपमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोणते आहेत, होल्स. आणि होलला कोणाची गरज असते, इलेक्ट्रॉन. होलचं काम काय, ॲक्सेप्ट करणे. कुणाला, इलेक्ट्रॉनला. मागच्या वेळेस काय होतं, आपला इलेक्ट्रॉन होता. म्हणजे तुमच्या क्रिस्टलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स होते
आणि इलेक्ट्रॉनचं काम काय, करंट प्रोड्यूस करणे. त्यामुळे मी काय केलं त्यांना कंडक्शन बँडच्या खाली ठेवलेलं, कारण त्या इलेक्ट्रॉनला जर थोडी जरी एनर्जी दिली तर ते प्रोड्यूस काय करणार आहेत, करंट. मग एन टाईपमध्ये कंडक्शन बँडच्या खाली जो बँड असणार आहे तो कुठला असणार आहे, एन टाईपचा. पी टाईपमध्ये काय बघा बरं, हे होल मोकळे आहेत, ह्यांना काय पाहिजे, इलेक्ट्रॉन. ते करंट नाहीत प्रोड्यूस करणार. समजा इथे एक इलेक्ट्रॉन आहे, ह्याचं काम काय, हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे, तो त्याला काय करणार, अट्रॅक्ट करणार. मग हा इलेक्ट्रॉन ह्या होलमध्ये जाणार आणि स्टेबल होणार, करंट नाही फ्लो करणार. तो आत गेला ना होलमध्ये, विषय संपला, न्यूट्रल झाला तो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होणार, न्यूट्रल. होलचं काम आहे टू ॲक्सेप्ट दी इलेक्ट्रॉन, तो करंट प्रोड्यूस करत नाही. मग करंट जर प्रोड्यूस करत नसेल तर कंडक्शन बँडच्या खाली ठेवण्यात काय मजा आहे का, कुठे ठेवणार मग, व्हॅलन्स बँडच्या वरती. हा जो पट्टा आहे ना, हा पट्टा, हा कुठला आहे माहिती आहे का, एन टाईप, सॉरी पी टाईप सेमी कंडक्टर. पी टाईपचं आहे, पुस्तकात चेक करा पी टाईपचं. मग मी काय म्हणणार, व्हॅलन्समधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना मी थोडी जरी एनर्जी दिली तर ते कुठे जाणार, या होल्समध्ये, न्यूट्रल करणार. काढा डायग्राम. कंडक्शन व्हॅलन्स आणि व्हॅलन्सच्या एकदम वरती पी टाईप सेमी कंडक्टरचं आहे, मग इथे होल्स आहेत ते. मग यांना थोडी जरी एनर्जी दिली ते कुठे जाणार, ते होल्समध्ये जाणार, स्टेबल होणार, काही गरज नाही आहे त्यांना फ्लो करायची. पण एन टाईपमध्ये कुठं असणार आहेत, खाली असणार आहेत. लिहून घ्यायचं सगळं, साधा कन्सेप्ट आहे, काय अवघड नाही आहे. थोडं डोकं लावायचं, थोडं डोकं, बाकी काय नाही आहे. आणि 11मध्ये तर सोपं आहे. 12थमध्ये गेला ना तुम्ही, इतकं घाणेरडं आहे ना, ट्रान्झिस्टर, NPN, PNP, कचरा आहे कचरा. फुल वेव्ह रेक्टिफायर, भांगार, फुल वेव्ह, हाफ वेव्ह, ते कर्व, तो डायोडची डायग्रॅम, झिनर डायोड, लय अतिशय घाणेरडे. म्हणजे ते हा चॅप्टर असा आहे ना, हा चॅप्टर कसा आहे माहिती आहे का तुम्हाला, मी अशी डायग्राम काढणार तुम्हाला इथं, सर्किट डायग्राम, ब्लॉक डायग्राम काढणार. आता तुम्ही दिवसभर जरी बघत बसला ना किंवा अशी थेरी वाचली त्याची, तरी तुम्हाला तो टॉपिक काढणार नाही. किती पण असू दे हुशार, किती पण 99.99 जरी असलं 10वीत, तरी त्याला हा चॅप्टर कळत नाही. दरवर्षीचं आहे, दरवर्षीचं. तुम्हाला पण कळणार नाही. आत्ता नाही, आत्ता एवढंच आहे आपलं. 12थमध्ये गेलं विमान जाणार डोक्यावर अशी. मग ते डायग्रामवरनं फीलच येत नाही. आता फिजिक्समध्ये कसं आहे, समजा मी असं काढलं, दुसऱ्या मेकॅनिक्समध्ये हा ब्लॉक काढला, तर तुम्हाला एक इमॅजिनेशन तरी होते ना की बाबा ब्लॉक खाली येणार, असा फोर्स लावल्यामुळे. असा फोर्स लावला ब्लॉक येईल का खाली, या फोर्समुळे ब्लॉक कुठे येणार आहे, खाली येणार आहे. मग एक फील तरी येतोय तो. ह्या चॅप्टरमध्ये फीलच येत नाही तो की बाबा ही डायग्राम काढली ह्याच्यावरून असं होईल. कळेल तुम्हाला हळू, आत्ता नाही, 12थमध्ये कळेल. 12थमध्ये कळेल तुम्हाला, आत्ताच नाही. आत्ता सोपंच आहे, त्यामुळे लिहून घ्या एन टाईप अँड पी टाईप. तर झालं आपलं हे, व्हॉट इज मीन बाय एन, व्हॉट इज मीन बाय पी झालं. आता डिटेल स्टडी झाला. आपण पहिल्यापासून काय बघितलं, सिलिकॉनच्या प्रॉपर्टीज. सिलिकॉन आपण काय यूज करतोय फॉर सेमी कंडक्टर. आपण एनर्जी बँड डायग्राम बघितल्या. आपण परत हे बघितलं काय व्हॉट इज मीन बाय पी, व्हॉट इज मीन बाय एन. आता मी काय करणार माहिती आहे का, पीला आणि एनला मिक्स करणार मुद्दाम. या साईडनं पी आणि या साईडने एन आणणार आणि जवळ ठेवणार त्यांना आणि स्टडी करणार काय होतं ॲक्च्युली. बघा अतिशय भारी चॅप्टर चालू झाला आपला मेन. आता चालू झालं मेन टॉपिक चालू झाला चॅप्टरमधला, PN जंक्शन डायोड. नवीन टॉपिक, हेडिंग टाका PN जंक्शन डायोड. काय बघा, PN जंक्शन डायोड. आता व्हॉट इज मीन बाय PN जंक्शन डायोड. आता बघा काय, आता नीट विचार करा, नीट डोकं लावा काय बघा. आता मी काय करणार माहिती का, पी टाईप सेमी कंडक्टर घेणार, क्रिस्टल घेणार, ते एन टाईप सेमी कंडक्टर क्रिस्टल घेणार, जवळ ठेवणार आणि स्टडी करणार की त्याच्यामध्ये होणार काय. या आता इकडे काय होणार बघा, रेक्टँग्युलर बॉक्स काढायचं का, असं रेक्टँग्युलर बॉक्स काढला, मध्ये एक लाईन टाकायची. लाईन का टाकली, हे आहे पी टाईप आणि हे आहे एन टाईप. जेव्हा पी टाईप सेमी कंडक्टर आणि एन टाईप सेमी कंडक्टर मी जवळ ठेवेल आणि जी डायग्रॅम क्रिएट होईल, दॅट डायग्रॅम इज कॉल्ड एज PN जंक्शन. जंक्शन म्हणजे लाईन. जंक्शन माहिती आहे तुम्हाला, सेपरेट करतो. म्हणजे एक समजा बॉर्डर थोडक्यात, या साईडला इंडिया आणि त्या साईडला पाकिस्तान, ह्याला काय म्हणणार मी, बॉर्डर म्हणजे काय, जंक्शन. हे पलीकडे जर गेला तर पाकिस्तान, अलीकडे आलं तर काय येणार आहे, इंडिया. तोच आहे जंक्शन. माहिती लाईन, द लाईन विच इज सेपरेटिंग टू पार्ट इज कॉल्ड एज जंक्शन, PN जंक्शन. आणि त्याला नाव काय दिलं ह्या डायग्रामला, डायोड. PN जंक्शन डायोड. आता ॲक्च्युअल वर्किंग बघूयात आपण काय होतं मेकॅनिझम. नीट बघा पुढे. झालं हे का नीट केलं मी, ओके काय प्रॉब्लेम नाही. आता मला सगळं नीट सांगा, पी टाईपमध्ये सगळं सांगायचं नाही. पी टाईपमध्ये मला सांगा मेजॉरिटी कोण आहे आणि मायनॉरिटी कोण आहे पी टाईपमध्ये. इथे लिहितो वाटलंच नाही पॉईंट्स. पहिला पॉईंट, पी टाईपमध्ये
मेजॉरिटी कोण आहेत? नावच आहे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स, होल्स. विसरला काय? आणि मायनॉरिटी कोण आहेत? आत्ताच झाले हो 2 मिनटापूर्वी. होल्स आणि इलेक्ट्रॉन्स. सेकंड. एन टाईपमध्ये कोण आहे? तर लिहून ठेवतोय मी. एन टाईपमध्ये मेजॉरिटी. एन टाईपमध्ये मेजॉरिटी कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स. अँड मायनॉरिटी कोण आहे? होल्स. कळत आहे ना? मेजॉरिटी इलेक्ट्रॉन्स, मायनॉरिटी. मग आता डायग्राम काढतो मी. आता मेजॉरिटी होल्स आहे तर मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स. मग मी काय नसताना बस बस बस. तिला काय करणार? एन टाईपमध्ये मेजॉरिटी कोण आहे? इलेक्ट्रॉन्स. काय केलं हे मी? काय केलं काय मी? नीट बघा मी काय म्हणतोय. ते माझे क्रिस्टल काढलेले असते, बॉन्ड वगैरे काढलेले, तसं ना ठेवा. आता ॲक्च्युली काय माहिती आहे का, ते एक लेअर आहे. म्हणजे वाळू कशी असते आपली, वाळू तसं आहे ते ॲक्च्युली. मी फक्त काय काढले माहिती आहे का? इलेक्ट्रॉन्स आणि होल्स काढलेत. मी सिलिकॉनचा ॲटम दाखवला नाही आहे, मी ॲल्युमिनियमचा ॲटम दाखवला नाही आहे, फॉस्फरसचं दाखवलं नाही. मी काय दाखवलं फक्त माहिती आहे का, की पी टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स तेवढी डायग्राम काढली. एन टाईपमधले इलेक्ट्रॉन्स आणि होल्स तेवढी डायग्राम काढली. आता मी तसं नाही काढणार. कोव्हॅलेंट बॉन्ड बंद झालं ते इंट्रोडक्शन आणि समजण्याचं दाखवलेलं मी. आता इथून पुढे आपण फक्त होल्स आणि इलेक्ट्रॉन काढणार. तर पी टाईपमध्ये काय आहे? नंबर ऑफ होल्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग मी काय केलं? होल्स काढले जास्त. किती काढलेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे 9 होल्स आणि 3 इलेक्ट्रॉन आहेत. ग्रीनमधले इलेक्ट्रॉन्स आहेत. पलीकडे काय केलं मी? 9 इलेक्ट्रॉन्स आणि 3 होल काढलेत. असं का केलं मी? मला माहिती आहे स्टडी. पी टाईपमध्ये मेजॉरिटी कोण आहे? होल्स. कारण मी ॲल्युमिनियमचा ॲटम टाकला तो स्वतःसोबत काय घेऊन येणार आहे? एक होल घेऊन येणार आहे. होल एक्स्ट्रा मिळतंय ना, होल जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू इलेक्ट्रॉन. मग ते काढले मी. झालं. आता काय होणार आहे असं केल्यानंतर? स्टार्टिंगला होणार काय ॲक्च्युली? काय होणार? तर बघा नीट काय म्हणते मी. नीट बघा कन्सेप्ट नीट बघा. जेव्हा मी आता हे एक प्लेट आहे, मी काय केलं? एन टाईप घेतला ग्लासमध्ये. एन टाईप असं ओतलं की त्याचं पसरणं सगळीकडं, इथपर्यंत पसरलं सगळीकडं. मी पी टाईप किंवा एन टाईप घेतला ग्लासमध्ये, म्हणजे ते मिक्सचर घेतलं, ह्यात ओतलं असं, ते पसरणं सगळीकडं. आणि पसरल्यानंतर ही एक लाईन आहे बघा. आता ह्या लाईनच्या अलीकडे पी आहे आणि पलीकडे काय? एन आहे. पी म्हणजे काय? होल जास्त. मी इथं होल्स काढतो मी. एन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स. बघा नीट काय म्हणतो मी. कन्सेप्ट काय नीट बघा. जे इलेक्ट्रॉन्स आणि जे होल्स ह्या लाईनच्या एकदम क्लोज आहेत, एकदम क्लोज, म्हणजे एकदम जवळ. इथे पण आहेत की होल्स, इथे पण इलेक्ट्रॉन्स आहेत, डझंट मॅटर. पण लाईनचे एकदम जवळ जे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स आहेत ना, त्यांच्यामध्ये काय होणार माहिती का? मी ओतलं असं, मी असं ओतलं मिक्सचर, काय होणार माहिती का? हा आहे निगेटिव्ह आणि हा काय आहे? पॉझिटिव्ह. मग दोघांमध्ये काय होणार? अट्रॅक्शन. म्हणजे हा इलेक्ट्रॉन येणार इकडे, हा इलेक्ट्रॉन येणार इकडे आणि सगळे इलेक्ट्रॉन इकडे येणार आहेत. ह्याने काय होणार सर? इथले सगळे इलेक्ट्रॉन गायब होणार, हे इलेक्ट्रॉन ह्या होल्समध्ये जाणार आणि एकमेकाला काय करणार? न्यूट्रल करणार. ही जागा काय झाली? मोकळी झाली. मग ही डायग्राम कशी क्रिएट होणार माहिती का? कशी क्रिएट होणार? झालं. इथं एक व्हॅकन्सी क्रिएट झाली. व्हॅकन्सी काय म्हणतो नीट बघा. कन्सेप्ट बघा काय कन्सेप्ट. जंक्शन लाईनच्या शेजारचे इलेक्ट्रॉन्स, जंक्शन साईडच्या शेजारचे होल्स एकमेकावर जो काय होणार? मिक्स होणार. का मिक्स होणार? कारण हे निगेटिव्ह आहेत आणि हे काय आहेत? पॉझिटिव्ह. दोघांमध्ये काय होणार आहे? अट्रॅक्शन. आपण बघितलं इलेक्ट्रोमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होणार? अट्रॅक्ट होणार. आणि अट्रॅक्शन झालं की पॉझिटिव्ह निगेटिव्हला काय करणार? कॅन्सल. अरे होल्समध्ये काय ॲक्च्युली? पॉझिटिव्ह 2 कुलम, इलेक्ट्रॉन म्हणजे काय? निगेटिव्ह 2 कुलम. मग इलेक्ट्रॉन जेव्हा होलमध्ये जाईल तेव्हा ह्याला हे काय होणार? कॅन्सल. रिझल्ट काय असणार आहे? 0. काहीच नसणार आहे. व्हॅकन्सी, नल. म्हणजे जंक्शन पॉईंटच्या शेजारी जेव्हा असं होईल तेव्हा डायग्राम फायनल काय क्रिएट होणार माहिती का? फायनल डायग्राम ते लिहितो मी. आता थेरी लिहावी लागेल जरा मला थोडी, ऑप्शन नाही आहे. थोडं जरा लक्ष द्या, मला थेरी लिहावी लागेल. इनिशियली थेरॉटिकल पार्ट आहे ना. इनिशियली when we join PN, P type and N type, P and N type semiconductor असं लिहितो मी. Then electron and holes diffuses. नवीन वर्ड आला diffuse.
diffuses near the junction line and some vacancy, मी माझ्या लँग्वेजमध्ये लिहिते बरं का, and some vacancy is created which is called, नीट बघा काय म्हणते, which is called, नाव आहे का, नाव काय आता, which is called, काय नाव, डेप्लिशन लेयर, डेप्लिशन. आता या टॉपिकमध्ये ना तुम्हाला सगळे नवीन वर्ड सापडणार आहेत, डिफ्युजन, डिप्लेशन लेअर, डिफ्युजन करंट, सगळे नवीन वर्ड आहेत. मग फायनल डायग्राम काय क्रिएट होणार माहिती आहे माझी, फायनल डायग्राम हो काय अशा होणार. काय करतोय, घालावतो, चारच करतो. काय केलं बघा मी, काय केलं बघा, तर होल्स किती आहेत, 1 2 3 4, इथं 9 होल्स आहेत. आता होल्स आणि इलेक्ट्रॉन कंबाईन झालेत, मग कमी केले मी, किती आता होल्स आहेत, 1 2 3 4 5 6, 3 होल्स आणि 3 इलेक्ट्रॉन घेतले, डिफ्यूज झाले, डिफ्यूजमध्ये कॅन्सल करणे एकमेकाला, डिफ्यूज झाले, एकमेकाला कॅन्सल केलं. हे काय मोकळं असेल, तुम्ही मोकळं काय काढलंय, मी नाही काढलं, झालं इथे. मी ॲक्च्युली आधी सगळं भरलेलं होतं, पण हा एक पट्टा क्रिएट झाला, इथले इलेक्ट्रॉन्स होल्समध्ये कंबाईन झाले, एकमेकाला न्यूट्रल केलं, आणि इथं काहीच नाही आहे, वॅकन्सी क्रिएट झाली आहे. हा जो लेअर आहे ना, एवढा लेअर बघा, इथून एवढा, दॅट लेअर इज कॉल्ड एज डिप्लेशन लेअर. पेपरमध्ये थेरी येते बरं का, गाईड जर असेल तर गाईड मस्ट मला तर वाटतं गाईड तुम्ही रेफर करा सेमीकंडक्टर चॅप्टरला, अख्खी थेरी नाही लिहू शकत मी आता. व्हॉट इज डिफाईन डिप्लेशन लेअर? when p-type semiconductor and n-type semiconductor are joined together, then the electrons which are nearer the junction lines diffuses into the holes and hence there is creation of some vacancy. एक पट्टा क्रिएट होतो, that पट्टा is called as depletion layer. आणि इलेक्ट्रॉन होलमध्ये जातात ना, त्याला मी काय म्हणणार, डिफ्युजेस किंवा डिफ्युजन प्रोसेस. डिफ्युजन म्हणजे काय, कंबायनिंग holes into electron. अजून एक आहे डिफ्युजन करंट. टेम्पररी प्रोडक्शन ऑफ current when hole combine into काय लिहिलं बघा, टर्म्स बघा, टर्म्स काय, डिफ्युजन ही प्रोसेस आहे, कंबायनिंग होल्स इंटू इलेक्ट्रॉन ही प्रोसेस झाली, आणि या प्रोसेसमुळे एक करंट प्रोड्यूस झाला, टेम्पररी फील घ्या, एक फील काय झाले, जेव्हा मी 2 जॉईन केले ना, तेव्हा जॉईन केल्या लगेच काय झालं माहिती, घेतले इलेक्ट्रॉन इकडे गेले. मग तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती आहे, मी सांगितलं आहे की इलेक्ट्रॉन जर रेस्टमध्ये असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक, इलेक्ट्रॉनला जर व्हेलॉसिटी मिळाली तर त्याला काय म्हणणार मी, करंट म्हणजे काय ॲक्च्युली मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. बटन टाकता फॅन चालू होतो, बटन टाकला काय होतं, इलेक्ट्रॉन्स पडत जातात फॅनजवळ, मग करंट प्रोड्यूस होतो. मग मी आत्ता काय केलं, जे इलेक्ट्रॉन्स रेस्टमध्ये होते ते टेम्पररी पलीकडे गेले, एवढं डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी, टेम्पररी ते पलीकडे गेले इलेक्ट्रॉन्स. मग पलीकडे जर गेले तर त्याला काय झालं, करंट प्रोड्यूस झाला. कसला करंट झाला, डिफ्युजन करंट, डिफ्यूज झाले ना ते होल्समध्ये, सो इट इज कॉल्ड अ डिफ्युजन करंट. आणि जो पट्टा क्रिएट झाला ना डिफ्युजन नंतर, दॅट पट्टा इज कॉल्ड अ डिप्लेशन लेअर. या टॉपिकमध्ये कोणकोणते नवीन वर्ड्स आहेत माहिती का, डिप्लेशन लेअर, डिफ्युजन करंट, हे नवीन वर्ड्स आहेत. अजून 1-2 येणार आहेत अजून वर्ड्स. ओके, हे झालं करेक्ट, काही प्रॉब्लेम नाही आहे, डन. आता बघा काय होतं, आता डिटेल बघा स्टडी. आता हे झालं ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता नीट बघा काय म्हणते मी, इथं डायग्राम काढतो परत बघा. आता इथं होते इलेक्ट्रॉन्स आणि इथं होल्स होते. नीट बघा कन्सेप्ट काय, हे कुणीही बघितलं नाही आहे, ही थेरी मांडली आहे. आता इथले इलेक्ट्रॉन इकडे गेले होल्समध्ये, मी कॅन्सल झाले. मग मला एक सांगा की या रिजनमध्ये इलेक्ट्रॉन्स कमी झाले, या रिजनमधले इलेक्ट्रॉन्स कमी झाले, इथले इलेक्ट्रॉन गायब झाले, मग ह्याच्यावरती चार्ज कुठला येणार, पॉझिटिव्ह. इलेक्ट्रोस्टॅटिकमधलं पहिलं लेक्चर. तुम्ही जर इलेक्ट्रॉन काढून घेतले तर त्या ऑब्जेक्टवरती येणार पॉझिटिव्ह, तुम्ही इलेक्ट्रॉन दिले तर काय येणार निगेटिव्ह. इथे बघा
इथं काय आहेत होल्स, होल्सवरती चार्ज काय आहे पॉझिटिव्ह, पण इलेक्ट्रॉन जो होलमध्ये आला तर तो एकमेकाला कॅन्सल करणार म्हणजे होल पण गायब झाले. मग होल गायब झाले पण होल कसला आहे पॉझिटिव्ह पार्टिकल, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज गेला मग राहिला काय निगेटिव्ह. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन्स होलमध्ये रिकंबाईन होतील आणि ही प्रोसेस झाल्यानंतर डिप्लेशन लेअर क्रिएट होणार आहे आणि लेअर क्रिएट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हा जो पट्टा आहे ना तो यांना होणार पॉझिटिव्ह, हा पट्टा होणार निगेटिव्ह. का होणार ते तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, हे डोक्यामध्ये फीड करा. वाय दिस हॅपनिंग, वाय दिस इज हॅपनिंग ड्यू टू, इथे लिहितो थेरीमध्ये, ड्यू टू डिफ्युजन, ड्यू टू डिफ्युजन N type layer acts as positive and P type थोडं घेतलेलं आहे मी acts as negative. डिफ्युजन झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स कमी झालेत, होल्स कमी झालेत आणि त्यामुळे अपोजिट चार्जेस काय झाले डेव्हलप झाले. बरं चालतंय सर, ह्याने प्रॉब्लेम काय, काय होणार काय ॲक्च्युली ह्याने काय होणार माहिती आहे का, देर इज प्रोडक्शन ऑफ इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड, देर इज प्रोडक्शन ऑफ इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड. सिंपल फंड आहे दादा, एक प्लेट तुझी पॉझिटिव्ह आहे दुसरी प्लेट तुझी निगेटिव्ह आहे, ऑटोमॅटिकली काय होणार इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स क्रिएट होणार. इलेक्ट्रोस्टॅटिक मधला टॉपिक आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इट स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एंड ऑन निगेटिव्ह. विसरला काय, ऑटोमॅटिकली क्रिएट होणार इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड आलं मग प्रॉब्लेम काय सर, म्हणजे प्रॉब्लेम काय झाला इलेक्ट्रिक फील्डमुळे, प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, एक फॉर्म्युला आहे बघा, वी नो एक फॉर्म्युला आहे बघा, रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल डिफरन्स अँड डिस्टन्स. सांगा मला काय, तुम्हीच सांगा, स्वतःलाच विचारा. जर नाही आलं तर तुम्हाला रिव्हिजनची खूप गरज आहे असं मला वाटतंय. रिलेशनशिप बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक फील्ड अँड डिस्टन्स, ह्याचा फॉर्म्युला तुम्ही स्वतःला विचारा, आठवतोय का, व्ही ई आणि डी मधलं रिलेशन. जर माहीत असेल तर ओके बरोबर चाललाय स्टडी, नसेल माहीत तर तुम्हाला चॅप्टर रिवाईज करावे लागतील जुने, ऑप्शन काही नाही आहे. यू हॅव टू रिवाईज द प्रिवियस चॅप्टर. काय रिलेशनशिप आहे तिघांमध्ये, फेमस आहे, व्ही इक्वल टू ई डी, सांगितलं तुम्हाला, व्ही इज इक्वल टू ई टाइम्स डी. म्हणजे तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक फील्ड असेल देन देर इज क्रिएशन ऑफ पोटेन्शियल डिफरंट, देर इज क्रिएशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द डिप्लेशन लेअर. अरे बापरे, इथं नवीनच झालं काहीतरी, खतरनाक क्रिएट झालं काहीतरी. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झाल्यामुळे डिस्टन्स तर आहेच दोघांमध्ये, देर इज क्रिएशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द डिप्लेशन लेअर. एक पोटेन्शियलचा डिफरन्स क्रिएट झाला, हाय लोचा डिफरन्स क्रिएट झाला. ओके, मग त्याचा प्रॉब्लेम काय, आपल्याला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपण हे का करतोय, वाय वी आर डुईंग दिस, करंट प्रोड्यूस करायला. आपलं एकच मोठं आहे अख्ख्या चॅप्टरमध्ये, मला करंट प्रोड्यूस करायचं आहे. आता करंट कसं प्रोड्यूस होतो, असंच नाही होत प्रोड्यूस करंट. जेव्हा इलेक्ट्रॉन मूव्ह होतात तेव्हा प्रोड्यूस काय होतो, करंट होतो. आत्ता मूव्ह झाली काय, इथं नाही तर गेले डिफ्युजन करंट, तसला करंट नको आहे मला, परमनंट करंट पाहिजे, कंटिन्युअस फ्लो होणारा. आता तुम्ही म्हणता सर इथं जे इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे ह्या लाईनपासून इथे आहेत बघा, हे शेवटचे इलेक्ट्रॉन्स ते का कंबाईन झाले नाहीत. तुमचा एक क्वेश्चन असेल कॉमन, आत्ता हे मिस केलं मी. तुम्ही काय म्हणला की ह्या जंक्शनच्या शेजारचे इलेक्ट्रॉन, जंक्शनच्या शेजारचे होल्स कंबाईन झाले. तुम्ही म्हणणार व्हॉट अबाउट दिस, हे का कंबाईन झाले नाहीत बघा, हे शेवटचे. तुमच्या डोक्यात क्वेश्चन आला असेल की जंक्शनपासून जे लांब इलेक्ट्रॉन्स असतात, जंक्शनपासून जे एकदम लांब आहेत ते का कंबाईन झाले नाहीत. डिस्टन्स मॅटर्स. हे डिस्टन्स किती आहे, डी. मला एक सांगा, हे आत्ता रेस्टमध्ये आहेत, इलेक्ट्रॉनला इकडून इकडे जायला एवढं डिस्टन्स कवर, हे डी आहे, हे पण किती आहे डी, म्हणजे 2D डिस्टन्स त्याला कव्हर करावं लागेल टू कंबाईन होल्स, करावं लागेल त्याला. आणि ते काय हे नाही आहे, त्याच्यामध्ये एनर्जी कुठे आहे, त्याला एनर्जी कोण देणार, बॅटरी देणार आहे. म्हणजे जे इलेक्ट्रॉन जंक्शनपासून लांब आहेत किंवा होल्स जंक्शनपासून लांब आहेत ते कंबाईन नाही होऊ शकत. का कंबाईन होऊ शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये एनर्जीच नाही आहे. मग तुम्ही म्हणता सर इथल्या इलेक्ट्रॉन्समध्ये एनर्जी आहे का, तसं नाही ॲक्च्युली. ते झालं काय माहिती आहे का, ते मग ह्यासारखं झालं, मॅग्नेटसारखं झालं. तुम्ही हा मॅग्नेट ठेवला नॉर्थ पोल साऊथ पोल आणि चिटकून त्या साऊथ पोल ठेवला, त्यात कुठे एनर्जी आहे, पण ह्याच्या इलेक्ट्रिक फील्डने ह्याच्यावरती काय लावलं, फोर्स लावला. तेच तुम्ही एक मॅग्नेट इथं ठेवा आणि दुसरा मॅग्नेट पलीकडे ठेवा तिकडे कोपऱ्यात, लावतील का फोर्स, एनर्जीच नाही. म्हणजे जिथे फील्ड बाहेर येते ना ते फील्ड त्याच्यावरती फोर्सच लावत नाही. इथं तेच झाले, जंक्शनच्या एकदम जवळ इलेक्ट्रॉन एकदम जवळ होल आहे, मग लगेच ते एकमेकांनी त्याने एकमेकाला ओढून घेतलं अट्रॅक्शन फोर्समुळे. पण इथं पिक्चर काय माहिती का, होल पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे, पण दोघांचं फील्ड एकमेकावरती तेवढं डॉमिनेट करत नाही आहे, म्हणजे तेवढा इफेक्ट दाखवत नाही आहे. मग ह्याने फील्ड प्रोड्यूस केलं आहे प्रोटॉनने, पण
पण ते इथपर्यंत पोचत नाही आहे, त्याला ते अट्रॅक्ट करत नाही आहे, त्यामुळे इथले इलेक्ट्रॉन्स येत नाही आहे. पण लाईनचे एकदम जे जवळ आहेत ना ते एकमेकावरती फोर्स लावतात, काय झाले ते कंबाईन झाले. म्हणजे बऱ्याच मुलांना क्वेश्चन असेल हा तुम्हाला की जंक्शन लाईनपासूनच्या लांबचे इलेक्ट्रॉन्स होल्स कंबाईन होत नाही आहेत. हे रिझन आहे मेन. त्यांचं फील्ड एकमेकावरती फोर्स लावत नाही आहे आणि या इलेक्ट्रॉनला इकडे यायला एनर्जी लागणार आहे, एवढं डिस्टन्स कव्हर करावं लागणार आहे. मग एवढं डिस्टन्स कव्हर करायला त्याला एनर्जी पाहिजे. एनर्जी कोण देतंय का? नाही आहे. त्यामुळे लांबचे इलेक्ट्रॉन्स आणि लांबचे होल्स एकमेकावरती कंबाईन होणार नाहीत. फक्त कोणते होणार आहेत? लाईनच्या शेजारचे. आणि आता तर अजून प्रॉब्लेमॅटिक झालं. काय प्रॉब्लेमॅटिक झालं? नीट बघा इथे. इलेक्ट्रिक फील्ड सेट झालं, ओके. आता इथला इलेक्ट्रॉन बघा, हा इलेक्ट्रॉन. आता या इलेक्ट्रॉनला जायचं इथं, प्रॉपर्टीच आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय म्हणून अट्रॅक्शन. या इलेक्ट्रॉनला जायचं इथं, जाईल का तो? आता तर अवघड आहे जाणं. आधी पण अवघड होतं, डिस्टन्स जास्त आहे. आता तर अजून अवघड झालं. का अवघड झालं तुम्हाला सांग? कारण डिप्लेशन लेअरमध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड आहे राईट टू लेफ्ट. आणि मला एक सांगा, थेरी आपली झाली आहे, मी तुम्हाला सांगितलेलं थेरी इज इम्पॉर्टंट इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्समध्ये. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला आहे? निगेटिव्ह. मग मला एक सांगा की हा इलेक्ट्रॉन जर इथं गेला डिप्लेशन लेअरच्या मध्ये, तर मला सांगा की त्या इलेक्ट्रॉनवरती जे इलेक्ट्रिक फील्डचा फोर्स लागणार आहे तो कोणत्या डायरेक्शनला असेल? लेफ्ट की राईट? हा माझा क्वेश्चन आहे तुम्हाला, आणि हे तुम्हाला यायलाच पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं आहे की इलेक्ट्रिक फील्ड जर असेल आणि मी पॉझिटिव्ह चार्ज सोडला तर पॉझिटिव्ह चार्जवरती फोर्स लागतो इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, आणि निगेटिव्हवरती काय लागतो? अपोजिट लागतो. मग मला एक सांगा, इलेक्ट्रिक फील्ड माझं या साईडला आहे, माझा इलेक्ट्रॉन आला, ते इलेक्ट्रॉनवरती फोर्स कुठे लागणार? राईटला लागणार. मग इलेक्ट्रिक फील्ड इकडं चाललंय, माझा इलेक्ट्रॉन इथपर्यंत आला, इलेक्ट्रिक फील्ड काय म्हणलं? तू नको येऊ, तू नको येऊ, तू कुठं जा, तू माघारी जा. परत इलेक्ट्रॉन कुठे गेला? इथं आला. आता तर अजून अवघड झालं. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स एन टाईपमध्ये आहेत ते आता येऊ शकत नाहीत पीमध्ये. कुणामुळे येऊ शकत नाहीत? ड्यू टू डिप्लेशन लेअर. आणि डिप्लेशन लेअरमधल्या इलेक्ट्रिक फील्डमुळे प्रोड्यूस काय झालं आहे? पोटेन्शियल डिफरन्स. आणि त्याला एक फेमस नाव आहे, भारीतलं नाव आहे, प्रेमाने त्याला काय म्हणतो माहिती का आपण? भारीतलं नाव आहे, जरा लक्षात ठेवा. दिस कॉल्ड एज पोटेन्शियल बॅरियर. नवीन नाव, नवीन नवीन तुम्हाला सांगतोय की ह्या चॅप्टरमध्ये सगळे नवीन नाव आहेत. सगळे नवीन नावं, सगळे तुम्हाला लक्षात पाहिजेत. कोणकोणती नाव आलेत आत्तापर्यंत? मी जरा गोल करतो. बघा, नवीन नाव, नवीन नाव, हे नवीन, हे नवीन, हे नवीन नाव झालं. जेवढं मी ब्ल्यूमध्ये गेलं ना टिक मार, ब्ल्यूमध्ये ऑल आर नवीन नावं. आणि नवीन नावं तुम्हाला माहीत पाहिजेत. कोणी जर विचारलं डिफाईन पोटेन्शियल बॅरियर, तर आता जे बडबडलो ना मी ते थेरीमध्ये लिहायचं फक्त. व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल बॅरियर? द पोटेन्शियल डिफरन्स क्रिएटेड, ओरली सांगतो मी, द पोटेन्शियल डिफरन्स क्रिएटेड इथला ड्यू टू डिफ्युजन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस इट्स कॉल्ड एज पोटेन्शियल बॅरियर. आणि बॅरियर म्हणजे काय माहिती का? अडवणे, बॅरियर. आपण नाही का म्हणून बॅरियर लावलाय, आपण गाडीवर जातो, पोलीस नाही का लावत तसले, ते रोडवरती लावतात बघा. आता लॉकडाऊनमध्ये चाललंय, गाडी जाऊन नाही म्हणून बॅरियर, नका जाऊ इथून. म्हणजे डिप्लेशनने एक बॅरियर क्रिएट केला. कसला बॅरियर? पोटेन्शियलचा बॅरियर. मग एक डिफरन्स क्रिएट झाला का? असं एक डिफरन्स क्रिएट, हाईटचा डिफरन्स झाला, हा हाईटचा डिफरन्स झाला एवढा, इथून एक बॅरियर क्रिएट केला की या बॅरियरमुळे लेफ्ट राईटचे इलेक्ट्रॉन लेफ्टमध्ये येऊ शकत नाहीत. आता प्रॉब्लेम इलेक्ट्रिक फील्डचा आहे. इलेक्ट्रिक फील्ड लावल्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स इकडे येऊ शकत नाही. त्यांचा रस्ता बंद केला कुणी? झालं. हे सगळं लिहून घ्या हेच, आणि सगळं समजून घ्या काय सांगितलं आहे. मी आता पुढचं टॉपिक मी आता अजून हे करणार आहे, पुढे हे करणार, कंटिन्यू करणार आहे पुढचा टॉपिक, ह्यालाच धरून कंटिन्यू करणार. आता इथपर्यंत समजून घ्या काय ॲक्च्युली सांगितलं आहे मी. काय सांगितलं कळलं ना तुम्हाला? झालं. अजून काय पॉईंट राहिलं का बघू दे मला. पोटेन्शियल बॅरियर क्रिएट झाले, बरोबर आहे. समजलं तुम्हाला? एक फील आला असेल आता. कळते तुम्हाला काय चाललंय नाही, कुठं चाललंय हे कुणीच बघितलं नाही आहे, सगळी थेरी मांडली. म्हणजे मला जो तुम्ही दिलं की हे घ्या एन टाईपचं सेमीकंडक्टर, हे पी टाईपचं सेमीकंडक्टर, एक काही ते पेस्ट असणार, ती पेस्ट असते ॲक्च्युली, तर हे नाही ॲटम मॉलिक्युल्स आहेत ते. तर मी काय करणार, एक असा रेक्टँग्युलर बॉक्स घेतला मी, त्याचाच मिक्स करणार, ते लेअर मिक्स केली की एक जंक्शन लाईन क्रिएट होणार, आणि मला दिसणार नाही, ते ऑटोमॅटिकली होणार. जंक्शन लाईनच्या शेजारचे इलेक्ट्रॉन सोबतमध्ये काय होणार? रिकम्बाईन होणार, मासा होणार. असं झालं की मला दिसणार नाही, ऑटोमॅटिकली एक पट्टा पॉझिटिव्ह, एक पट्टा काय होणार? निगेटिव्ह होणार. एक इलेक्ट्रिक फील्ड सेट होणार आतमध्ये. आणि एकदा काय इलेक्ट्रिक फील्ड आतमध्ये सेट झालं की प्रॉब्लेम काय? राईटचे इलेक्ट्रॉन लेफ्टमध्ये येऊ शकत नाही, कारण इलेक्ट्रॉनवरती लागणार फोर्स राईटला, प्रोटॉन होल्सवरती लागणार लेफ्टला, येऊ शकत नाही. प्रॉब्लेम झाला. आता माझा करंट कसा प्रोड्यूस करायचा?
हा माझा क्वेश्चन आहे. हाऊ टू प्रोड्यूस करंट. माझं काम काय आहे? करंट प्रोड्यूस करायचं. करंट प्रोड्यूस होणार नाही आता, इलेक्ट्रॉन होलमध्ये जाणार नाही. आता मला काय करावं लागेल? व्हॉट टू डू नेक्स्ट. व्हॉट टू डू नेक्स्ट हा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आपण की काय करायचं. आत्ता आपण येत लिहून घ्या, कारण ते सांगायला गेलं की मला परत 1 तास जाईल, त्यात नको वेळ घालवायला. आत्ता आपण एवढंच बघूयात. लेक्चर वाढलं आपलं, एक दीड तासाचं लेक्चर होईल नाही तर आपलं. हे लिहून घ्या सगळं बोर्डवरचं. आणि मेन पॉईंट समजून घ्या काय झालं ॲक्च्युली. लेअर जॉईन केले, लाईन क्रिएट झाली, लाईनमध्ये ते होल्स कंबाईन झाले, मग जो पट्टा क्रिएट झाला ना मोकळा, त्याला मी काय म्हणणार? डिप्लेशन लेअर. इलेक्ट्रॉन होलमध्ये गेले, त्याला मी काय म्हणणार? डिफ्युजन. प्रोसेसचं नाव डिफ्युजन आहे. डिफ्युजन करंट काय? टेम्पररी प्रोडक्शन ऑफ करंट, डिफ्युजन करंट. आणि एन टाईप लेअर आणि पी टाईपमध्ये असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पट्टा क्रिएट झाला. मग आता एक इलेक्ट्रिक फील्ड झालं. इलेक्ट्रिक फील्ड आलं की या फॉर्म्युल्यानुसार देर इज प्रोडक्शन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. आणि प्रेमानेच मी त्याला काय म्हणणार माहिती का? पोटेन्शियल बॅरियर. प्रेमाने म्हणणार, लाडाने. बॅरियर चॅप्टरमधलं बॅरियर म्हणजे अपोज केलं त्यांनी. कोणाला अपोज केले? ह्या दोघांना अपोज केले. त्यामुळे मी नाव काय दिलं? बॅरियर. पोटेन्शियलचा बॅरियर आला अपोज. पोलिसांचा कसा बॅरियर असतो चौकात लॉकडाऊनमध्ये, तसलं येते बॅरियर. देन देअर इज क्रिएशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन डिप्लेशन लेअर. आणि हा काय करणार? ह्या दोघांना काय करणार आहे? अपोज करणार आहे. आता मला प्रोड्यूस करायचं आहे करंट. व्हॉट टू डू नेक्स्ट. काय आहे नेक्स्ट ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता थोडंच राहिले. आता काय राहिलं टॉपिक? बायसिंग ऑफ पी एन जंक्शन डायोड. आता ह्याला काय नाव म्हणणार मी अख्ख्याला? दिस टोटल डिव्हाइस इज कॉल्ड एज पी एन जंक्शन डायोड. लक्षात ठेवा. दिस टोटल डिव्हाइस इज कॉल्ड एज पी एन जंक्शन. डायग्राम प्रॉपर काढायची बरं का, कन्सेप्च्युअल. हा कसा लेअर आहे? पी. मग पीमध्ये मेजॉरिटी कोणतं असणार आहेत? होल्स. तुम्ही जर पेपरमध्ये इलेक्ट्रॉन जास्त काढले ॲज कम्पेअर्ड टू होल्स, डायरेक्ट 0 मार्क. मी तर 0 देणार, फाडणार पेपर मी. पी टाईपमध्ये होल्स जास्त पाहिजे, म्हणजे असले गोल आहेत ना ते जास्त काढायचे ॲज कम्पेअर्ड टू इलेक्ट्रॉन्स. एनमध्ये इलेक्ट्रॉन जास्त काढायचे ॲज कम्पेअर्ड टू होल्स, कारण मिनिंग आहे त्याला. पी म्हणजे काही नाही, नाव नाही दिलं त्यांनी, बारसं नाही आपलं ते घरातलं नाव दिलं आपलं गणेश, काहीतरी प्रेमान नाव दिलं त्याला, गणपतीचं नाव दिलं त्याला, तसलं नाही ते. ह्याला बारसं का केलं आपण पी टाईप? कारण त्यामध्ये पॉझिटिव्ह जास्त आहेत. त्या बारशानुसार तसं डायग्राम काढायची, कशी पण काढू नका, 0 मार्क मिळतील. 0. चालते, बस करूयात आपण. बस मी आता नेक्स्ट लेक्चरला बघू आपण की नक्की काय होतं, हाऊ टू प्रोड्यूस करंट बघूयात नेक्स्ट लेक्चरला आपण. चालते, लिहून घ्या, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.